देशातील रेशन कार्ड धारकासाठी सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे। देशातल्या 80 कोटी गरीब जनतेला मोठा झटका लागणार आहे। जर तुमच्याकडे कोणते रेशन कार्ड असेल, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, पांढरं APL किंवा BPL किंवा अंत्योदय कोणती रेशन कार्ड असेल, तर तुमच्यासाठी खूप मोठी चेतावणी। 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या बाबतीत नवीन 3 ते 4 आता नियम लागू होत आहेत। ज्यावेळेस काही गोष्टी जर केल्या तर रेशन कार्ड धारकाच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होऊ शकते। यामध्ये एक गुड न्यूज देखील सरकारच्या माध्यमातून देण्यात देखील आलेले आहे, ज्यामुळे रेशन कार्ड धारकाचा खूप मोठा फायदा देखील होणार आहे। रेशन कार्डच्या अन्न पुरवठा संदर्भात एक मोठी अपडेट आता समोर आली आहे। काही नियम आता बदलले आहेत, ते 1 ऑगस्ट 2025 पासून लागू देखील होणार आहेत, ज्याचा जो फटका आहे तो 80 ते 80 कोटी जनतेला तर होणारच आहे। आता व्हिडिओ सविस्तर बघा आपण रेशन कार्डच्या संदर्भात 1 ऑगस्ट 2025 पासून काय नियमामध्ये मोठे बदल होणार आहेत ते आपण समजून घेऊयात। काय तुम्हाला करावे लागणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही फटका बसणार नाही, तुमचं रेशन बंद होणार नाही, कुठलीही कारवाई होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब देखील करा आणि फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं, लाईक देखील करायला विसरू नका। सरकारमार्फत दर महिन्याला घरी आपल्याला कुटुंबाला प्रति माणसाप्रमाणे 5 किलो मोफत धान्य पुरवलं जातं। पण मात्र 1 ऑगस्ट 2025 पासून या नियमामध्ये बदल करण्यात येणार आहे। इथून पुढे जर रेशन कार्ड देखील तुम्हाला आता मिळू शकणार नाही। गरीब कुटुंबाला लोकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2023च्या मार्फत धान्य दिलं जातं। कोरोना काळात अंत्योदय आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत राशन देण्यात येत होतं, परंतु त्याची जी काही मुदत आहे ती आता पुढे 5 वर्ष लांबवली। त्यानुसार आता देखील बऱ्याच कुटुंबांना रेशन हे मोफत मिळत आहे। पण यामध्ये एक मोठा बदल देखील करण्यात आला आहे। जे अपात्र रेशन कार्ड धारक आहेत त्यांना, म्हणजेच रेशन कार्ड धारक असे काही व्यक्ती आहेत, कुटुंब आहेत की ज्याची उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती खूप जास्त आहे, त्यांची परिस्थिती ही गरीब नसताना देखील रेशन घेत आहेत। बऱ्याच वेळा भरपूर लोकांकडे रेशन कार्ड जर असेल तर त्यांना रेशन कार्डचा हा नियम तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। जर तुमची आर्थिक परिस्थिती सांगितलेल्या या निकषाच्या आतमध्ये असेल किंवा त्याच्या वर जात असेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता। तुम्ही घेतलेलं जे रेशन आहे तुमचं, जर तुम्ही अगदी 30 ते 35 रुपये किलोनं तुमच्याकडून पैसे देखील वसूल केले जाऊ शकतात, मोठी कारवाई देखील तुमच्यावर होऊ शकतात। रेशन कार्ड धारकांना हा जो नियम आता लागू होईल तो फार महत्त्वाचा आहे। म्हणजे याच्यामध्ये असं आहे की जो रेशन कार्ड धारक आहे ज्याने स्वतःच्या उत्पन्नामध्ये 100 वर्ग मीटरचा प्लॉट किंवा घर खरेदी केलं असेल तर तो त्याने रेशन कार्ड त्याने घेऊ नये, त्याने कुठलेही रेशन घेऊ नये। ते सापडलं तर त्याच्यावरती आता कारवाई होणार आहे। त्यानंतर ज्याच्याकडे 4 चाकी गाडी असेल, ट्रॅक्टर असेल, बंदुकीचं लायसन असेल तरी देखील तुम्ही रेशन कार्ड घेतात, त्यासाठी तुम्हाला जे रेशन कार्डसाठी आता इथून पुढे अपात्र केलं जाणार आहे। तुमचं रेशन कार्ड कोणतंही असू द्या, तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा DSO कार्यालयामध्ये सरेंडर करावं लागणार आहे, तिथेच तुम्हाला जमा करावं लागणार आहे। आता असं आव्हान देखील सरकारकडून करण्यात आलेलं आहे। आता अन्यथा प्रत्येक किलोत घेतलेल्या राशनचे पैसे तुमच्याकडून वसूल करून त्याच्यावरती मोठी कारवाई देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात येत आहे। गावामध्ये जर वर्षाला 2 लाख रुपये आणि शहरातल्याला 3 लाख रुपये तुमची पगाराच्या माध्यमातून कमवत असाल तर तुम्हाला देखील रेशन घेण्यासाठी पात्र नसणार आहेत। त्यामुळे तुम्ही तुमचं रेशन कार्ड DSK किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करायला पाहिजे। आता सांगितलेल्या 4ही नियमामध्ये एक गोष्ट, जर तुम्ही दोषी आढळून येलात तर तुमचं रेशन कार्ड धारक इथून पुढं जे कार्ड तर रद्द होईलच, त्यावर तुमची मोठी कारवाई देखील होणार। आणि आत्तापर्यंत जे तुम्ही धान्य घेतलं त्या धान्याचं 28 रुपये प्रति किलोने तुमचा दंड वसूल देखील करण्यात येणार आहे। ही होऊ शकते सगळ्यात मोठी कारवाई। आता दुसरा महत्त्वाचा जो नियम आहे 1 ऑगस्ट 2025 पासून होणार आहे तो म्हणजे रेशन कार्डचं आधार कार्डची लिंक करण्याविषयी माहिती EKYC करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे। अनेक रेशन धारकांनी हे काम केले देखील असेल, पण ज्या लोकांनी रेशन कार्ड EKYC लिंक केलेलं नसेल तर इथून पुढे तुम्हाला धान्य मिळणार देखील नाही। कोणतेही तुमचं मोफत गहू असू द्या, तांदूळ असू द्या, कोणत्याही गोष्टी असू द्या तर तुम्हाला इथून पुढे मिळणार देखील नाही। 1 ऑगस्ट पूर्वी तुम्ही जी काही मुदत याच्यासाठी ठेवण्यात आली आहे ती मुदतीच्या आत तुम्ही हे सर्व काम करून घेणं अतिशय गरजेचं आहे। तुमचं आधार कार्डला लिंकिंग करायचं आहे। मग आता रेशन कार्डचे आधार कार्डला लिंकिंग का करावी हे देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल। जर आपण समजून घेतलं तर भ्रष्टाचाराला आणि अनियमिततेला आळा बसत असतो। कारण काय होते, बऱ्याच वेळा जे काही लोक आहेत त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आहेत,
म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या गावात राहत असेल, तो तिथून ट्रान्सफर होऊन दुसरीकडे गेला असेल तर मागच्या गावचं रेशन कार्ड त्याच्याकडे असतं आणि तो पुढच्या गावात देखील रेशन कार्ड काढून घेत असतो. मग एकाच व्यक्तीला जास्त धान्य त्या ठिकाणी दिलं जातं आणि गरजूंना धान्य दिलं जात नाहीत. त्यामुळे लिंकिंग करणं आता त्या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेलं आहे. मग जे लिंकिंग आहे ई-KYC आहे, मग काय होईल, भरपूर फायदे होतील. रेशन कार्डवर जे मिळणारे जे काही फायदे आहेत, ज्या योजना आहेत, त्याचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. आता ई-KYC किंवा आधार कार्ड लिंकिंग कसं करायचं ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी सांगणार आहे. पण यानंतरचा एक नियम तुम्ही जाणून घेणं फार महत्त्व तुमच्यासाठी गरजेचं आहे. ई-KYC केल्यानं काय होईल की तुमचं रेशन कार्ड अपडेट होईल. तुमच्या परिवारामध्ये एखादा सदस्य वाढला असेल का कमी झाला असेल तर तो कमी झाला किंवा वजा झाला हे देखील त्यामुळे समजणार आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण वितरण देखील त्यामध्ये उपलब्ध होणार आहे. तुमच्या सर्व परिवारामधील सगळे सदस्य त्यांना तो आता लाभ त्या ठिकाणी पात्र होणार आहे. आणि रेशन कार्डचं ई-KYC केल्यानंतर ज्याने सुनिश्चित होईल तुमचं रेशन कार्ड निश्चित एका ठिकाणी परमनंट होईल आणि सर्व योजना तुम्हाला भेटणार. आणि आता तुम्हाला सरकारला सर्व योजनेचा तुमच्या रेशन कार्डवर लाभ मिळतो का नाही हे आता त्या देखील ई-KYC कंप्लीट केल्यामुळं आता सरकारला देखील समजणार आहे आणि तुमचं पूर्ण डिटेल त्या ठिकाणी माहिती कळणार आहे. कुठल्याही प्रकारचा धोका होण्याची शक्यता तुमच्यावर अतिशय कमी होईल. आणि रेशन कार्डचं आधार कार्ड लिंकिंग किंवा ई-KYC करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा रेशन कार्ड दुकानदार जे इन्कम प्रमाणपत्र आहे, जातीचं प्रमाणपत्र आहे, रहिवासी दाखला आहे, पॅन कार्ड आणि फोटो बँक पासबुक अशा गोष्टी तुम्हाला जमा कराव्या लागतील. आणि ही ई-KYC कुठे करायची, पहिली पत्रिका जी आपलं CSC केंद्र आहे किंवा CCG जे केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकता. जिथून म्हणजे रेशन कार्डचे जे रास्तदान दुकान आहे तिथून जाऊन देखील तुम्ही करून घेऊ शकता. दुसरं पाहिलं म्हणतं जे तुमचं रेशन कार्ड डीलर आहे त्याच्या माध्यमातून देखील तुम्ही ई-KYC करू शकता. त्यात तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. तिथं काय करायचं आहे, जे आपले कागदपत्र आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती सगळे जमा करायचे आहेत. ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. आणि ही ई-KYC बंधनकारक आता करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून या मुदतीत देखील वाढ करण्यात आली आहे. तर ही ई-KYC CSC सेंटर किंवा तुमचं राष्ट्रधान्य दुकान जे रेशन कार्डचं दुकान आहे म्हणजे रेशन धान्य दुकान तिथं तुम्हाला ई-KYC आता कंप्लीट करून मिळणार आहे. तिथून तुम्ही करून घेऊ शकता. ज्या नागरिकाकडे आधार कार्ड नसेल म्हणजे ज्या लोकांकडे आधार कार्ड नाही अशा लोकांनी काढलेलंच नाही तर रेशन घेत आहेत अशा बोगस लोकांची नावे आता रेशन कार्डमधून हटवण्यात येणार आहेत. सर्व जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानाचा आदेश देखील देण्यात आले आहेत. याबद्दल लवकरात लवकर शिबिर घेऊन आधार जोडणीचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. लवकरच सर्व शिधापत्रिका आधार कार्डचे आधार प्रमाणीकरण करण्याचे शिबिरे घेण्यात आले आहेत. आणि लवकरच तुमचा आधार कार्ड लिंकिंगची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. आणि आधारवरचे जे लिंकिंग आहे ते रेशन कार्डला जोडणं देखील बंधनकारक करण्यात आले. 2023 पासून त्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांची मुदत या ठिकाणी देण्यात आली होता. आत्ताची जी लिस्ट होती 30 जून 2024 पासून तुम्हाला आधार कार्ड लिंकिंग करायचं होतं. आता ई-KYC करायचं होतं. आता ती मुदत आता ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. आता ई-KYC देऊन तुम्ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देखील करू शकता. याआधी अनेक वेळा मुदत वाढलेली आहे. पण आता तुम्ही लवकरात लवकर तुमचं जे रेशन कार्ड आहे, जे दुकानदार आहेत तिथं जायचं आहे, जाऊन घेऊन तुम्ही तिथं तुम्हाला ई-लिंकिंग आणि ई-KYC देखील करू शकता. आपल्याला पाहायला गेलं तर ई-KYC किंवा आधार कार्ड लिंकिंग तात्काळ करून घ्या, नाहीतर तुम्हाला मोठ्या अडचणीला देखील सामोरं जाऊ शकतं. किंवा पहिला जो नियम आहे 100 वर्ग मीटर किंवा प्लॉट किंवा 2 लाख 3 लाखाहून तुमचं उत्पन्न जास्त असेल, गाडी असेल, 4 व्हीलर असेल, ट्रॅक्टर असेल तर आपलं रेशन कार्ड तहसीलदार किंवा DSO कार्यालयामध्ये सरेंडर म्हणजे तुमचं रेशन कार्ड आहे त्या ठिकाणी जमा करायचं आहे. नाहीतर तुम्हाला मोठी कारवाई देखील होऊ शकते. याच्यामध्ये वर्तवण्यात देखील आले. तर ही रेशन कार्डच्या संदर्भातील नवीन अपडेट कशी वाटली माहिती आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जे संभाजी अर्जुन तोरे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.